वाढलं गेलं. असं खरंच माफ करा. चुकलं माझ्या आईचं. चुकलं? नुसतं चुकलं नाही, भयंकर चुकलं. ही काय वागायची पद्धत झाली? नाही आजी, मला माहितीये हे सगळं चुकलंय तिचं, पण तिनं खूप भ्रमिष्ट झालीये. ऋषीदादा हरवल्यापासून तिचं स्वतःलाच काही बाण राहिलं नाहीये, तर आजूबाजूच्यांचं बाण कसं असेल तिला. खूप एकटी पडली होती. नशीब वेदने तिला वेळेवर वाड्यावर आणलं. तर मी कल्पनाही नाही करू शकत तिच्या बरोबर काय झालं असतं. म्हणून वाड्यात आणणं ही योग्य केलं वेदनी, असं म्हणायचंय का तुला? तसं म्हणत नाहीये मी आजी. वेदला वाटलं असेल आपल्या सासूला असं सोडून कसं यायचं, म्हणून तो वाड्यावर घेऊन आला. वेदची सासू सरस्वती? असं कोण बोलतं? जिथं तुमचं लग्न आम्हाला मान्य नाही, जिथं तू आमची सून म्हणून आम्हाला मान्य नाही, तिथं वेदची सासू सरस्वती असण्याचा प्रश्नच कुठे येतो? आजी, उगाच गोड बोलून मला घोळात घेऊ नकोस. तुझ्या बोलण्याने मी विरघळेल असं वाटते काय तुला? वेदवर आमचा जीव आहे. त्यांनी एक मूर्खपणा केला, सरस्वतीला वाड्यात आणून ठेवलं, म्हणून आम्ही सहन करतोय. आणि यापुढे तिला कसं सांभाळायचं हे तुझं तूच बघ. ती खोली बाहेर येता कामा नये. आणि तुला आईची इतकीच काळजी असेल तर तिला वेड्याच्या इस्पितळात नेऊन ठेव. आणि तेही जमत नसेल तर तिला तुझ्याच घरात नेऊन ठेव आणि तिची सेवा करत बस तू. आजी प्लीज, मी खूप अपेक्षेने तुमच्याकडे आले. प्लीज मला समजून घ्या ना, प्लीज. मला सांग, तुझ्यासारखी गावात शेकडो दुःखी कष्टी माणसं आहेत. बाबा त्यांना मदत करतो, म्हणून त्या सगळ्यांना मी जर वाड्यात आणून ठेवलं तर आम्हाला वेळ लागेल. आज लक्ष्मी पूजनाचा शुभ दिवस आहे, तेव्हा इथं अभद्रासारखी रडत बसू नकोस. हे गावड्यांचं घर नाही, होतांचा वाडा आहे. चल निघ. आई, आपल्या परंपरेप्रमाणे सगळी लक्ष्मी पूजनाची तयारी नीट झालीय. आणि तुमची तयारी केव्हा व्हायची? त्याला किती वेळ लागतोय? तू इथे कसं काय? म्हणजे वेदने कंपनीत नेलं नाही का तुला लक्ष्मी पूजनाला? तिला कशाला घेऊन जायला पाहिजे? झालं ना बोलून माझ्याशी. चल्ली इथून. ऐकू येत नाही का? निघ म्हणते ना. आज लक्ष्मी पूजनाला मोठा धमाका व्हायला हवाय. गुरुजींना यायला किती वेळ आहे अजून? तिने सांगितलं लक्ष्मी पूजन वेळेवर व्हायलाच हवं. तुम्ही काळजीच करू नका, लक्ष्मी पूजन अगदी वेळेवरच होईल. तू तयारी कर जा आधी. आले. वेदराव, हे घ्या. गणपतीला हे गंध, हळद, कुंकू, अक्षदा, फूल घाला. वक्रतुंड महाकाय. आपली जी तिजोरी आहे ना, त्याला हळद कुंकू लावा. अरे उजवा हात लावायचा असतो. हे घ्या, तिजोरीवरती फूल ठेवा, नमस्कार करा. लक्ष्मी माताय नमो नमः, कुबेर देवताभ्यो नमो नमः.
काय ताई, काय झालं एवढी चर्चा करताय? दादा कळलं मला, थांब मी बघतो. बोला ताई, काय प्रॉब्लेम आहे? नाही, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. काय आहे ना, दादा पूजेमध्ये आहे, मी मोकळा आहे, मला सांगू शकता. बोला काय झालं? त्यांना सांगू दे ना काय झालं. हा, मी पण तेच म्हणालो. ताई तुम्ही सांगा, तुम्हालाच सांगायचंय. काय प्रॉब्लेम असेल सांगा, मला सांगू शकता तुम्ही. सौरभ, त्यांना सांगू दे ना काय झालंय. हेही चालेल, सांगा ताई. हा हा, तू बोल, तूच बोल बाई. एक काम करा, तुम्ही मला सांगा, मी दादाला सांगतो. सांगतायत ना त्या. ताई सांगा प्लीज सांगा. वेद सर, लग्नानंतरची पहिली दिवाळी तुमची खूप महत्वाची असते. ही दिवाळी सर, लक्ष्मीपूजनला जोडीने बसायचं असतं. मॅडम नाही आल्या का तुमच्यासोबत? हा, तिला आणणार होतो पण झालं असं की लग्नानंतरचा पहिलाच दिवाळ सण आहे ना. सो घरी सुद्धा मोठा कार्यक्रम होता. सो त्याची तयारी, त्या सगळ्याची जबाबदारी तिच्यावर होती. सो तिला नाही आणता आलं. ओके सर. गुरुजी चला. हा चला, वेदराव आचमन करा. 3 वेळेला पाणी प्यायचं, 4थ्या वेळेला सोडायचं. नमस्कारान् समर्पयामि. हा सौरभ, हे घ्या. गुरुजी कळलं मला, द्या. अरे, तुळशीला घालायचं होतं ते पाणी, प्यालास कुठे तू? सौरभ, मी तुला किती वेळा सांगितलं, आधी पूर्ण ऐकत जा, मग कृती करत जा ना. असं करायचं होतं. गुरुजी एक काम करा, तुम्ही अजून पाणी द्या, मी तुळशीला नेऊन उठतो. चल, आपण पुढची पूजा सुरू करूया. चला. हॅलो. हॅलो मदर, तू टेन्शन घेऊ नकोस. इथे लक्ष्मी पूजन एकदम व्यवस्थित सुरू आहे आणि माझं नीट लक्ष आहे. तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना इथे, लक्ष देईन मी. तुला विचारलंय कोणी तिथे काय सुरू आहे? नाही, मी फक्त सांगितलं. समोरची व्यक्ती काय बोलते ते नीट ऐकावं, समजून घ्यावं आणि मग बोलावं रे. हा, महत्वाचं बोलते, नीट ऐक. तुझं आता तिकडे ऑफिसमध्ये काही काम नाहीये ना? नसेलच म्हणा. तू एक काम कर, लगेच निघ आणि वाड्यावर ये. तुला खूप महत्वाचं काम करायचंय. नीट ऐक.